शिवसेना शिंदे के उपनेता और पूर्व सांसद राहुल शेवाले के निजी सचिव सोनू कनौजिया ने चेंबूर के उमरसी बप्पा चौक के सामने शिवसेना के जनसंपर्क कार्यालय में पार्टी कार्यकर्ता और शुभचिंतकों की उपस्थिति में अत्यंत सादगी पूर्वक अपना जन्मदिन मनाया। सोनू कनौजिया ने केक काटा और कार्यकर्ताओं ने तुम जियो हजारों साल और साल के दिन हो 50,000 के उद्घोष के साथ उन्हें केक खिलाकर और पुष्प गुच्छ देकर उन्हें जन्मदिन की हार्दिक बधाइयां दी। राहुल शेवाले और कामिनी शेवाले के अलावा और कई नेता और कार्यकर्ता तथा उनके समर्थकों ने मोबाइल फोन पर जन्मदिन की शुभकामनाएं दी। कार्यकर्ताओं ने आगामी मनपा चुनाव में सोनू कनौजिया को नगर सेवक बनाकर मनपा में भेजने का खुलासा कर सभी लोगों को सख्ते में डाल दिया। इस संबंध में सीईएन न्यूज चैनल के पत्रकार के सवाल के जवाब में सोनू कनौजिया ने कहा कि कार्यकर्ताओं ने अपनी भावना व्यक्त की। उनको मेरे काम और मुझ पर भरोसा है। पार्टी में सभी को अपना विचार रखने का अधिकार है, लेकिन इसका निर्णय पार्टी और राहुल शेवाले ही करने वाले हैं। हमारी मजबूरी यह है कि हम पार्टी और अपने नेता राहुल शेवाले से अलग नहीं जा सकते हैं। उनका जो भी आदेश होगा उसका पालन करूंगा। गौरतलब बात यह है कि विगत वर्षों में कोरोना से प्रभावित लोगों को सोनू कनौजिया ने दिन रात हर संभव सहयोग करने का काम किया था। इसी के चलते लोगों ने उनको नगर सेवक बनाने का निर्णय लिया है। माझे आदरणीय सर्व सन्माननीय आमचे खासदार राहुलजी शेवाळे साहेब आणि सौ कामिनी शेवाळे आणि आमचे विभाग प्रमुख श्री अविनाश राणेजी आणि मान्यवर पदाधिकारी यांचा पहिला सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि देवीचरणी हेच प्रार्थना करतो की एवढी शक्ती दे की लोकांचं सुखात दुःखात आम्ही सहभागी होऊन कामं करू आणि अगेन सगळ्यांना आभार व्यक्त करतो। जय हिंद। तुमच्या बॅनर लागलेला आहेत भावी नगरसेवक म्हणून काय सांगणार आहे? हे लोकांची इच्छा आहे। हे लोकांची इच्छा आहे। लोक आपल्या इच्छा जतवतात, पण आमचे जे सर्व आणि आमचे मान्यवर जे निर्णय घेतील त्या निर्णयावरती मी काम करेन। या ठिकाणी खासदार साहेबांच्या कार्यालयामध्ये आज खासदार साहेबांचे स्वीय सहाय्यक आणि राहुल शेवाळे साहेब यांचे स्वीय सहाय्यक श्री सोनू कनौजिया यांचा वाढदिवस आम्ही या ठिकाणी साजरा करतोय। सोनू कनौजिया यांचा परिचय आमच्याकडे जवळजवळ गेल्या 15 वर्षाचा आहे। जेव्हापासून खासदार साहेब 2014ला खासदार झाले तेव्हापासून खासदार साहेब किती बिझी असतील त्यांच्या कामामध्ये असतील तरी सुद्धा प्रत्येक कामासाठी प्रत्येक फोनसाठी सोनू कनौजिया हे सदैव तत्पर असतात, आजही आहेत। त्यांना विभागाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। तसेच ते आमचे जवळचे मित्र देखील आहेत आणि माझ्या मित्रपरिवाराकडून देखील आज आम्ही त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतोय। सर्वच चेंबूर आणि शक्तिनगर विधानसभेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या वतीने सोनू कनौजिया यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। साहेब, तुम्ही विभाग प्रमुख आहात आणि सोनू कनौजियाचा वाढदिवस म्हणून प्रत्येक ठिकाणी बॅनर लागले, त्याच्यामध्ये भावी नगरसेवक म्हणून बॅनर लागलेले, काय सांगणार यावर? या महानगरपालिका चुनावात त्याला संधी भेटणार आहे का? प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की आता महानगरपालिकेचे वारे वाहू लागलेले आहेत संपूर्ण मुंबईसह इतर मोठ्या शहरांमध्ये, तर मुंबई महानगरपालिका ही निवडणूक अतिशय चुरशीची प्रतिष्ठेची मानली जाते, तशीच यावेळेला देखील असणार आहे। आणि सोनू कनौजिया यांनी त्यांच्या या शेवाळे साहेबांबरोबर राहून त्यांच्या कार्यामध्ये प्रत्येक वॉर्डला न्याय दिलेला आहे। 54च कशाला, इतर वॉर्डमधील देखील सोनू कनौजिया यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर आहेत आणि ते देखील ही इच्छा व्यक्त करतील। कारण सोनू कनौजिया सारखा व्यक्ती तुम्ही त्यांना रात्री 2 वाजता 3 वाजता फोन केला, तुमचं पोलीस स्टेशनचं काम असू द्या किंवा हॉस्पिटलचं काम असू द्या, प्रत्येक कामासाठी ते सदैव तयार असतात आणि आपलं काम सोडवण्यासाठी तत्पर असतात। त्यामुळे साहजिकच कार्यकर्त्यांची लोकांची भावना असते की असा कार्यकर्ता, असा आमचा उमेदवार असावा, असा आम्हाला नगरसेवक मिळावा जो आमच्यासाठी दिवस रात्र काम करेल, दिवस रात्री आमचा फोन उचलेल। ती गुणवत्ता हे सोनू कनौजियामध्ये आहेत। त्यामुळे लोक तिथले जर विचार करत असतील तर ते काही चुकीचं नाही, योग्य आहे। धन्यवाद। सीईएन न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।